तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार येथील माळी गल्लीमधील महात्मा फुले हनुमान मंदिरमध्ये महात्मा फुले मित्रमंडळ व हनुमान चालीसा मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 26 जुलै पासून 20 ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीत श्रावण मासानिमित्त हरिभक्त परायण पवन महाराज खंडागळे केळवतकर यांच्या मधुर वाणीतून हनुमान चालीसा भक्ती विजय ग्रंथाचे आयोजन करण्यात आले। यानिमित्त दररोज संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत भक्ती विजय ग्रंथ प्रवचन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू झाले। आजच्या या प्रवचन माळेचा 8वा दिवस आहे। आयोजकांनी हनुमान मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करून प्रवचन ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांकरिता बसण्याची उत्तम व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मंदिराच्या बाजूला मंडप, मोठमोठे विद्युत लाईट व प्रवचन चांगल्या प्रकारे कानावर येण्यासाठी साऊंड सिस्टीम लावून मोठ्या उत्साहात जय्यत तयारी केली आहे। प्रवचन ऐकण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सर्व समाजातील मोठ्या प्रमाणात वृद्ध, महिला, पुरुष, तरुण, भाविक भक्त शेकडोंच्या संख्येने प्रवचन ऐकण्यासाठी आल्याने यावेळी धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। आता एकाने लावला आणि पुण्यकर्ता आला, या दोघांनाही सावली देत असताना वृक्ष त्या ठिकाणी आपोआप भाव पाहत का नाही, लावणाऱ्यालाही ती सावली आणि तोडणाऱ्यालाही ती सावली। तसं साधूचं जीवन असतं, कुणी निंदा कुणी वंदा, अमृता स्वहिताचा धंदा संत महात्मे त्या ठिकाणी या जगावर परोपकार करत असतात। दैत्य आकाशाचे काही ते नाही काळे की काही परिते संगदोषे काही लिप्त नाही सर्वथा ब्राह्मण भोजन आहार्यावरी उल्लेख केसनाचा गजर बाहेर लोक येते पार नामोच्चार कराव्या त्या ठिकाणी रोज अन्नदान करायचं आणि अन्नदान करत असताना ज्ञानदान सुद्धा व्हायचं, रोज कीर्तन व्हायचं। अन्नदानाने त्या ठिकाणी शुद्धाची वृत्ती होईल, तुमच्या पोटाची वृत्ती होईल, पण जीवन जगत असताना अन्नदानासोबत ज्ञानदानही महत्वाचं आहे। कारण जीवनात जर ज्ञान नसेल तर काय प्रवृत्ती होते। महाराज, आपण त्यांच्या वंशामध्ये जन्माला आलो असे महात्मा फुले किती सोपं भाषेत तुम्ही मांडलं। विद्ये विना मती गेली, मती विना नित्य गेली, नित्य विना गती गेली, गती विना नित्य गेली, वित्त विना शूद्र कसले, इतके असते का अविद्येने गेले। महाराज म्हणतात ज्ञान हा मनुष्याचा तिसरा डोळा आहे। जीवनात जर ज्ञान नसेल तर त्या ठिकाणी काय अधोगती होती। विद्या जर जीवनात नसेल, विद्ये विना मती गेली, विद्या नसेल तर माणसाची बुद्धी जाते। मती विना नित्य गेली, मती जर नसेल तर जगण्याची नीती संपते। नीती विना गती गेली, नीती जर गेली तर माणसाची प्रगती थांबते। गती विना शूद्र कसले, इतके नसते का अविद्येने केले। अविद्येच्या जीवनात असेल, अज्ञानाच्या जीवनात असेल तर मनुष्य हा अधोगतीला जातो। म्हणून त्या ठिकाणी